सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहण्याचं आश्वासन देणाऱ्या नामदेव शास्त्रींचं पुन्हा मुंडेंचं प्रेम उफाळून आलेलं आहे। मात्र महंत नामदेव शास्त्रींनी असं नेमकं काय म्हटलं आणि मुंडेंच्या मंत्रिपदासाठी काय अपेक्षा व्यक्त केली आहे, देवाकडे काय मागणी केलेली आहे, पाहूयात या रिपोर्टमध्ये। मुंडेंच्या मंत्रिपदासाठी शास्त्रींची प्रार्थना। राजीनाम्यानंतरही शास्त्री मुंडेंच्या पाठीशी। मुंडेंची काळजी, मग देशमुख परिवाराचं काय? एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं। ऐकलत? सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची हैवानियत समोर आली आणि धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। मात्र भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री अजूनही मुंडेंचीच काळजी वाहत असल्याचं समोर आलंय। नेमकं काय म्हणालेत नामदेव शास्त्री, तुम्हीच ऐका। भगवानगडाचेच आता आपण जाहीर केलेले त्यांना, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, त्याचं मोठा कार्यक्रम करू आपण। त्यांना मला तर असं वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेलं आहेत, सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा, एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं, एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राज्यभरातून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती। एवढंच नाही तर वाल्मिक कराड आणि मुंडेंचा संबंध जगजाहीर असताना नामदेव शास्त्रींनी मुंडेंची उघडपणे पाठराखण केली। त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं। कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे। त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतंय असं मला वाटतंय आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला। तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय। जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतंय। हे संकट आज आलेलं नाही आहे, 53 दिवसापासून आपण पाहताय। आज 53वा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातंय। आमचं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे पहिल्या दिवसापासून की स्वर्गीय संतोष देशमुखांची जी काही हत्या झालेली आहे त्या हत्येमध्ये जे कोण आरोपी असतील त्यांना फासावर लटकलं पाहिजे। संत श्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न म्हणलं जातं आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे। सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याचं उघड झालं। त्यानंतर धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी केली जाते। त्यानंतरही नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंचा पुळका का? धनंजय मुंडेंइतकीच नामदेव शास्त्री देशमुख कुटुंबाची चिंता वाहणार का, असे अनेक सवाल उपस्थित झाले। त्यामुळेच नामदेव शास्त्रींनी राजकीय भूमिका घेण्याऐवजी समाजहिताची भूमिका घ्यायला हवी। नाहीतर संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुनी म्हणती साधू, असाच शिक्का शास्त्रींवर बसल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।